नमस्कार. तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज आपल्या सोबत आहेत इंजिनियर आशिष घुगे. तर तुमचं मनपूर्वक स्वागत. बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आम्ही विशेषतः वाशिम मध्ये आता आलेलो आहेत आणि वाशिम मधल्या अनेक नामांकित आपल्यासारख्या प्रतिष्ठित इंजिनियरशी बोलतोय. काही इंजिनिअरिंग या क्षेत्रात, सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात काही सकारात्मक बदल त्या निमित्तानं होऊ शकतात का, हे नवीन येणारं तंत्रज्ञान, तुमच्याबद्दल तुमचा आजपर्यंतचा प्रवास कसा राहिला, या सगळ्याबद्दल आम्ही फक्त चर्चा करणार आहे तुमच्याशी. तर पहिला प्रश्न मला हा विचारायचा की तुमचं साधारणपणे शालेय जीवन, कुठल्या कॉलेजला तुम्ही होतात, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्येच यावं अशी प्रेरणा कोणाकडनं मिळाली? माझं शालेय जीवन 2003 पासून सुरू झालं. बरं. इंजिनिअरिंग मी पहिले पॉलिटेक्निक केलं. बरं. वाशिम गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वाशिमला. 2008 ला मी पासआउट झालो. त्याच्यानंतर स्ट्रक्चर इंजिनियर शेळके सर आहे, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स घेतला. बरं. आणि नंतर मग डिग्री 2024 ला केली मानव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून. बरं बरं. आणि मला प्रेरणा देणारे माझे वडील होते. अच्छा. ते डॉक्टर आहेत. बरं. ते कुठल्या क्षेत्रात? गव्हर्नमेंट डॉक्टर. अच्छा, गव्हर्नमेंट डॉक्टर. पण मग वडिलांचं फील्ड डॉक्टरचं होतं आणि त्यांनी तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग? मला सिव्हिल मध्ये इंटरेस्ट होता. बरं बरं. त्याच्यामुळे मी सिव्हिल सिलेक्ट. अच्छा, त्यामुळे तुम्ही सिव्हिल लाईन मध्ये आला. बरं. सो आल्यानंतर पहिला प्रोजेक्ट कसा, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा कुठं सर्व्हिस सुरू केली, प्रॅक्टिस पहिल्यांदा सुरू केली? पहिला मी एक्सपिरियन्स घेतला. स्ट्रक्चर इंजिनियर शेळके सर आहे तिथं वाशिमला, त्यांच्याकडे. बरं. नंतर मग मी माझे प्रोजेक्ट सुरू केले स्वतःचे. अच्छा. हळूहळू. तुम्ही आता काही प्रोजेक्ट केलेले आहेत, काही नवीन करतात. या सगळ्यामध्ये तंत्रज्ञानाचा किंवा टेक्नॉलॉजीचा कितपत वापर होतो, तुम्ही कसा वापर करताय? तर तेव्हा कसं एवढं तंत्रज्ञान नव्हतं. बरोबर. पण आता नवीन नवीन भरपूर तंत्रज्ञान आलं. बरोबर. स्टील आले नवीन नवीन प्रकारचे. त्यानंतर ग्रेड वाढत गेला. पहिले ग्रेड कमी होते स्टीलचा ग्रेड, आता खूप 550 डी पर्यंत गेला. 415 होता. बरोबर. त्यानंतर FE 250 माय स्टील वापरत होतो आपण, त्याला ग्रीप नव्हती, आता ग्रीप येत आहे. बरं. असं भरपूर टेक्नॉलॉजी बदलली. दुसरं, आता तुम्ही नवीन कुठलं व्यावसायिक प्रशिक्षण घेताय किंवा घ्यावं असं वाटतंय की अरे हे मला कोर्स आता नवीन केला पाहिजे, ही टेक्नॉलॉजी बदलतीये त्याप्रमाणे? हो, वाटतेच. नवीन घ्यावं वाटते. तर कुठल्या क्षेत्रातलं तुम्हाला असं वाटतंय? नवीन मध्ये जसं 3D Max आहे, नवीन नवीन कोर्स आलेले. बरं. वीर्य आहे. असं नवीन नवीन करावं वाटते. बरं. दुसरं, सिव्हिल मध्ये अकुशल कामगार आपण ज्याला म्हणतो, अनस्किल्ड लेबर, तर त्यांचं पर्सेंटेज खूप मोठ्या प्रमाणात आहे. मात्र ते गरजेचं पण आहे त्या सिव्हिल लाईन मध्ये. पण बऱ्याचदा ते अकुशल कामगार जर चुकीच्या ठिकाणी वापरले तर मोठी दुर्घटना पण घडू शकते. तर असा एखादा प्रसंग आठवतोय किंवा कुठेतरी ऐकलेला आहे, किंवा तुम्हीच कशी काळजी घेता की या माणसाला हेच काम द्यायचं आणि हे काम नाही द्यायचं, असं टाईप काही सांगू शकता? जनरली जसं वर्कर जे असतात आमचे ते फिक्स असतात. जसे जे बांधी वगैरे करतात, ते बांधीवाले स्पेशल त्यांना तेच काम देतात. ते सेंटरिंग वगैरेचं काम करतात, त्यांना सेंटरिंगचं. जे बांधकाम वगैरे करतात त्यांना बांधकाम स्पेशली त्यांना देतो, जेणेकरून पुढील काही अपघात होऊ नये. हे ते त्यांच्या याच्यात काम केलेलं असते बरेच वर्षाचं, त्यामुळे एक्सपिरियन्स असते त्यांना. अच्छा. या क्षेत्रात आता जी नव्यानं तरुण पिढी येते किंवा पुढची पिढी आता येते, तर त्यांना काय सांगाल की या क्षेत्रामध्ये येताना हा एक मूलमंत्र आहे किंवा हा एक कानमंत्र आहे की एवढ्या गोष्टी ठेवा, तुम्हाला या क्षेत्रात सक्सेस मिळेल? नवीन जी पिढी आहे त्यांना एकच सांगायचं आहे की सिव्हिलला भरपूर स्कोप आहे. बरं. आणि फ्युचर मध्ये सिव्हिलच राहणार आहे. आणि सिव्हिलमध्ये डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन जरी केलं तरी खूप फायदा होईल. अच्छा अच्छा. ते करून आले तर पहिले डिप्लोमाला महत्व होतं, त्या डिप्लोमाला कमी झालं, डिग्रीला आलं, डिग्री नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. बरोबर. PhD पर्यंत लोक झाले. बरोबर. इतकं एज्युकेशन हाय झालेलं आहे सिव्हिल. बरोबर. पण या क्षेत्राचं एकंदर मग भवितव्य किंवा भविष्य तुम्ही म्हणालात उज्ज्वल आहे, तर ते कशा प्रकारे किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये आता नवीन स्कोप येणार आहे? नवीन स्कोप मध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये जसं बिल्डिंग आहे, रोड आहे, ब्रिज आहे, हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. बरोबर. जसं समृद्धी हायवे झाला, खूप मोठे त्याच्यात लेबर इंगेज झाले. बरोबर. तसं बिल्डिंगचे प्रोजेक्ट मोठे मोठे हे पण झाले. दुसरं, तुम्ही कन्स्ट्रक्शन करताना कुठल्या गोष्टींना प्राधान्य देता, म्हणजे तुम्ही कायम ठेवता की अरे ह्या गोष्टींकडे तर माझं सगळ्यात जास्त लक्ष असतं?
अशा कुठल्या काही महत्वाचे पॉईंट सांगू शकाल का, की मग इथं माझं सगळ्यात जास्त लक्ष असतं किंवा हे काम क्वालिटीसाठी, तर क्वालिटी वर्क करायचं असेल तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत असं? महत्वाच्या गोष्टी म्हणजे बांधकाम करताना पहिले सिमेंट कोणतं वापरतो, स्टील बरोबर. कोणतं, आयकॉन आहे किंवा मेटारोल आहे किंवा बरोबर. जनरल राजुरी आहे. हम्म. तर आयकॉनचा रिझल्ट वगैरे एकदम चांगला आहे. ओके. वापर मी पुष्कळ वर्षाचा वापरत आहोत, बरोबर. साईट केलेलं आहे आणि एकदम चांगला रिझल्ट आहे. ओके. आणि बार पण खूप चांगले आहे त्याचे ओके. एकदम, आणि लहान मोठे येत नाही. आणि इन जनरली जे काम करतात वर्किंग बार बेंडिंगचं, त्यांना पण काही अडचण नाही आली आतापर्यंत. बरोबर. एकदम चांगला रिझल्ट. ओके. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट अनेक आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत, काही अनेक प्रोजेक्टवर काम पण करताय. बऱ्याचदा कस्टमरचं एक वाक्य नेहमी असतं, ते म्हणजे आमचं जरा बजेट कमी आहे किंवा आमचं बजेट एवढ्यातच जरा बसवून द्या. अशा वेळेला तुम्ही कुठल्या गोष्टी सांगाल की इथं थोडं तुम्ही बजेट वाचवता कस्टमरचं, पण इथं सांगता की अरे नाही, इथं नका वाचू पैसे, इथं तर तुम्हाला द्यावेच लागतील, अशा संदर्भात? जसं जर स्टील आहे जे लागणार आहे किंवा ब्रिक्स आहे किंवा सिमेंट आहे जे लागणार आहे, ते तुम्हाला वापरणंच आहे. असं इंटेरियर वगैरे करू नका, फर्निचर वगैरे, पीओपी वगैरे तुम्ही एक्सक्यूज करू शकता. बरोबर. पण जे महत्वाचं स्ट्रक्चरचं जे काम आहे, स्टील, सिमेंट, हे जे लागणार आहे ते प्रॉपर म्हणजे ते वापरायच लागेल, त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही करत आम्ही. बरोबर. दुसरं, तुम्ही अनेक गव्हर्नमेंट प्रोजेक्टवर पण काम केलेलं आहे याच्यापूर्वी, आणि आता प्रायव्हेट प्रोजेक्टवर पण काम करताय. तर तुम्हाला काय वाटतं, एक इंजिनियर म्हणून एक इंजिनियर काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो त्या गावाच्या, शहराच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या विकासामध्ये? अशा पद्धतीनं तो कॉन्ट्रीब्युट करू शकेल किंवा काय त्याचं इंजिनियरचा आपण खरा वापर कसा केला पाहिजे, जेणेकरून तो अजून आपला तालुका, जिल्हा अजून चांगला करू शकेल, असं काय वाटतं? इंजिनियरचं जेवढं म्हणजे इंजिनियरच्या वापरमुळेच आज डेव्हलपमेंट, जिथं कुठं गज किती वापरायचा, त्यानंतर काय रिक्वायरमेंट, त्याचा प्लॅन कसा तयार करायचा, बरोबर, त्याच्यानंतर त्याचं कसं एलिव्हेशन, सुपरविजन आपलं, आणि कसं सेफ्टी होईल आणि फ्युचर मध्ये त्यांना कसा फायदा होईल त्या कन्स्ट्रक्शनचा. बरोबर. तर ते खूप महत्वाचं आहे. अच्छा. तुम्ही कुठल्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टवर काम केलेलं पूर्वी? मी रुरल हॉस्पिटल. अच्छा, रुरल हॉस्पिटलवर काम केलेलं. तिथला कसा होता अनुभव एकंदर? काही वेगळं चॅलेंज होतं त्याच्यामध्ये किंवा काही असं वाटलं की अरे हे नवीन आहे, पहिल्यांदाच करायला मिळतंय या निमित्तानं? जसं जनरली आपण बाकीचे साईड आहे ते फूट इंच वापरतो, पण तिथं मीटर MM मध्ये करावं लागले. बरोबर. गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट. हेच ते महत्वाचं होतं. बरं, ठीक आहे. दुसरं, तुम्ही बांधकामामध्ये प्लॅनिंग अतिशय महत्वाचं असतं, कारण प्लॅन शिवाय पुढे होणारच नाही. काय प्लॅन किंवा आराखडा त्याचा पहिला पाहिजे. तर मग त्या प्लॅनला तुम्ही किती महत्व देता कन्स्ट्रक्शन मध्ये, आणि जेव्हा तो बदलतो तेव्हा ते कसं चेंजेस करता? प्लॅनिंग म्हणजे सर्वात महत्वाचा भाग. बरोबर. प्लॅनिंग सर्वात आवश्यक. हो. प्लॅनिंग करताना पूर्ण विचार करून त्याची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांना वास्तूचा विचार, त्यानंतर त्याच्यामध्ये ते रिक्वायरमेंट काय काय आहे अजून, आणि किती बजेट आहे, त्याच्याप्रमाणे प्लॅन. आणि त्याला बदल करायचं म्हटल्यावर आम्ही कसं प्लॅन पहिले विचारपूर्वक देतो पूर्ण, आणि बदल शक्यतो करत नाही. आणि जेवढं होईल व्हेंटिलेशन प्रॉपर देणं, नंतर त्याचा एलिव्हेशन वगैरे, ते पूर्ण प्लॅनिंग महत्वाचं आहे. बरोबर. आणि दुसरं, स्टील निवडताना तुम्ही काय स्वतः काळजी घेता किंवा त्या कस्टमरला सांगता की सर स्टील निवडताना हे बघितलं पाहिजे? स्टील निवडताना महत्वाचं असं की तो जसं जनरली स्टीलचा ग्रेड किती आहे, बरोबर, त्याच्यानंतर त्याचं म्हणजे तो मार्केटला आहे, इझिली अवेलेबल नाही आहे, फ्युचर मध्ये मिळेल आपल्याला. त्याच्यानंतर त्या जसं तो हार्ड आहे का, हार्ड वगैरे असला तर अवॉइड करतो आम्ही जनरली. तसं आयकॉन वगैरे चांगला रिझल्ट आहे भरपूर. मग आयकॉन स्टील तुम्ही वापरले, तर आयकॉन मधलं तुम्हाला काय आवडलं, आणि आयकॉनच्या प्रॉडक्ट बद्दल आणि त्यांच्या सर्व्हिस बद्दल पण एकंदर काय सांगा? आयकॉनचे सर्व्हिस पण चांगली आहे तिथं. आपलं मालेगावला एक शॉप पण आहे बांधणीचं, ओल्ड शॉप आहे, त्याच्याकडे भरपूर वर्षाचं आहे तो. ओके. आयकॉन. आणि त्याचं जी हे आहे म्हणजे साईज वगैरे प्रॉपर येते, 12 मीटरला, आणि हार्ड नाही, इझी आहे वर्किंग. अच्छा. आणि एकदम चांगला रिझल्ट आहे. ओके. आणि फ्युचर चालणारच आहे त्याचं आयकॉन. व्हेरी गुड.
तर हे होते मालेगाव इथले इंजिनियर आशिष गुहे सर. आणि त्यांनी अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगितलं आपला पूर्ण जीवन प्रवास सांगितला, आता चालणारे प्रकल्प आणि आगामी काळातले प्रकल्प या सगळ्याबद्दल सांगितलं. पण एक त्यांनी अतिशय महत्वाची गोष्ट जाता सांगितली की गुणवत्तेमध्ये कधीही तडजोड करू नका. गुणवत्ता आणि क्वालिटी अतिशय महत्वाची आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही केलेलं काम आणि त्याच्यामुळे तुमचं होणारं नाव हे दोन्ही त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे गुणवत्ता किंवा क्वालिटीशी कधी कॉम्प्रोमाइज करू नका. पुन्हा एकदा माझ्याकडून आणि तुम्हाला आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि येणाऱ्या प्रवासासाठी अशा शुभेच्छा की असेच तुमचे जास्तीत जास्त रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स हो याच आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.